नमस्कार विद्यार्थी मित्रों, मी हसवट सर, डायरेक्टर ऑफ नवमी अकॅडमी नांदेड. ओके, त्याच्यानंतर कसं आहे बरं का, आज जो आपण सेशन स्टार्ट करतोय तर सर्व स्पर्धा परीक्षांसाठी मॅथमॅटिक्स कशा पद्धतीने विचारलं जाते, त्याचा कसा अभ्यास करायचा, कशा कृतीनुसार त्याला सोडवायचे, कमीत कमी वेळेमध्ये आपल्याला जास्तीत जास्त आन्सर काढायचे, त्या पद्धतीने आपल्याला कसं आहे बरं का बेसिक आपलं तयार करायचं. याच्यामध्ये कसं आहे, गणिताचा जेव्हा विचार करताय तुम्ही तर त्यामध्ये सांगायच्या गोष्टी अशा आहेत व याच्यामध्ये जे पहिलं प्रकरण आहे ते कोणतं आहे बरं का, संख्या हे प्रकरण आहे. मग संख्यांचा जेव्हा तुम्ही अभ्यास करताय तर त्यावेळेस संख्या प्रकरण हे सोडवताना त्यामध्ये सर्वप्रथम काय येतात, नैसर्गिक संख्या. मग नैसर्गिक संख्या म्हणजे नेमकं काय हे तुम्हाला कळलं पाहिजे की बाबा ज्या संख्यांची सुरुवात कुठून होते है ना. आपल्याला स्ट्रक्चर जे चालू करायचंय याच्यामध्ये बघा, आपली ही जी बॅच आहे रॅपिड फास्ट आहे, याच्यामध्ये परीक्षेत कशा पद्धतीने क्वेश्चन विचारले चालले, आपण कशा पद्धतीने अभ्यास करतोय हे सर्व आपल्याला पाहायचंय आणि त्यानुसार आपल्याला अभ्यास करायचा बरं का. रिझल्ट जर विदिन है ना एका बारीमध्ये म्हणजे पहिल्या आयटम मध्ये जर पाहिजे तर आपल्याला पहिलं कसं आहे बरं का, याच्यामध्ये की सर्वप्रथम आपली जी बेसिक स्टडी आहे ती परिपूर्ण असली पाहिजे. मग याच्यामध्ये किती तुमचं डाऊट आहे, कशा पद्धतीने आहे, काही नाही, हे आपल्याला सर्व समजून घ्या पहिलं आणि त्यानंतर सोल्युशन द्यायचंय. त्याच्यामध्ये जेव्हा संख्येचा आपण अभ्यास करतोय त्या संख्यामध्ये कसं आहे बरं का, सर्वप्रथम संख्या जी येते ती नैसर्गिक संख्या येते. कोणती येते, नैसर्गिक संख्या. या संख्येला n न डिनोट करतात आणि नैसर्गिक संख्या म्हणजे दुसरं काही नाही, आपण व्यवहारामध्ये जे वापरतो ना 1 2 3 4 5 6 7 हे सगळे कोण आहे, नैसर्गिक संख्या आहे, हे आपल्याला माहित असलं पाहिजे बरं का. आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आपण यांचा खूप चांगल्या पद्धतीने वापर करतोय आणि है ना रोजच्या जीवनामध्ये नैसर्गिक संख्या वापरल्या जातात. 1 2 3 4 5 6 7 8 म्हणजे कुठून सुरू व्हायला हे संख्या 1 पासून सुरू व्हायला, तर 1 पासून सुरू होणाऱ्या संख्यांना काय म्हटलं जाते बरं का, नैसर्गिक संख्या म्हटलं जाते. हे आपल्याला माहित असलं पाहिजे. या संख्या 1 पासून सुरू होतात त्यांना काय म्हटलं जाते, नैसर्गिक संख्या. त्याच्यानंतर बघा, हे झालं नैसर्गिक संख्यांच्या विषयी, म्हणजे 1 पासून सुरू झालं त्याला काय म्हणतात, नैसर्गिक संख्या. आणि ते जर है ना 1 2 3 4 5 6 7 है ना अशा पद्धतीने, तर हे 1 च्या पूर्वी पूर्ण असते शून्य असते, म्हणजे 0 पासून जर सुरू झालं त्याला काय म्हणायचं बरं का, है ना पूर्ण संख्या म्हणायचं. आणि पूर्ण संख्या W न डिनोट करतात, हे लक्षात ठेवा. ज्या संख्यांची सुरुवात कुठून होते 1 पासून त्याला म्हणायचं नैसर्गिक संख्या. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 या पद्धती. त्याच्यानंतर काय बरं का, 1 पासून सुरू झालं नैसर्गिक म्हणाले, पण त्याच्या पूर्व कोण आहे बरं का, 0. 0 पासून सुरू झालं त्याला काय म्हणतात बरं का, पूर्ण संख्या म्हणतात है ना. संपूर्ण विश्वाची निर्मिती शून्यामधून झालेली आहे, म्हणजे 0 पासून सुरू होणाऱ्या संख्यांना त्याच्या पुढे बाकीचे हे नैसर्गिकच आहेत, फक्त सुरुवातीला जो लागलेला आहे तो 0 आहे. मग तो आपल्याला कळला पाहिजे. स्टार्टिंगला जर 0 आला तर त्या संख्यांचा संच जो असतो तो पूर्ण संख्या असतो. म्हणजेच कसं, आता सांगितले बाबा 1 पासून जर सुरू झालं तर त्यांना तुम्ही काय म्हणता बरं का, नैसर्गिक संख्या म्हणता. 1 पासून सुरू होणाऱ्या संख्यांना नैसर्गिक संख्या म्हणता आणि ते जर 0 पासून सुरू झालं तर त्यांना काय म्हणतो आपण, पूर्ण संख्या म्हणतोय. शून्याच्या अलीकडे कोण आहे माहितीये का, -1 -2 -3 -4 हे जे अंक आहेत ते है ना आहेत बरं का. शून्याच्या अलीकडे निगेटिव्ह नंबर्स असतात, हे लक्षात ठेवायचं. मग ही अंक सहित जर गट तयार व्हायला तर या संख्यांना काय म्हणतात माहितीये का, पूर्णांक संख्या म्हटलं जाते बरं का, हे लक्षात ठेवा, पूर्णांक संख्या. मग आपला अभ्यास एवढाच आहे की यांचा जेव्हा तुम्ही अभ्यास करताय तर परीक्षेमध्ये विचारलं जाते, नैसर्गिक संख्यांना n न डिनोट करतात, पूर्ण संख्यांना W न, तसंच पूर्णांक संख्यांना इंग्रजीमध्ये इंटिजर्स म्हणतात आणि त्याला I न डिनोट करतात. हा प्रश्न आपल्या परीक्षेमध्ये तलाट्याला पडलेला आहे बरं का. जोड्या लावा, नैसर्गिक संख्या n न दर्शवितात, पूर्ण संख्या ना W न आणि पूर्णांक संख्या I न दर्शवते. मग तुम्हाला पाहायचं काय माहितीये का, इथं आपण जो भाग घेतलाय तो नैसर्गिक संख्या आहे. याचा पुढचा जो भाग येतोय बरं का, त्या ठिकाणी सिंपल आपल्या संख्या आहेत बरं का. कोणत्या आहेत माहितीये का, समसंख्या आणि विषम संख्या, हे 2 पार्ट येतात. आणि हे मला वाटते बस सर्व विद्यार्थ्यांना हे माहित आहे, पण यांच्यावरचे जर प्रश्न विचारले तर आपले चुकतात का बरं का. आता हे जे समसंख्या आहेत म्हणजे 2 4 6 8 है ना 0, हे जे ज्या संख्येच्या शेवटी येतात त्यांना काय म्हटलं जाते, समसंख्या. आणि 1 3 5 7 9 ही जे अंक आहेत ते ज्या संख्यांच्या शेवटी येतात त्यांना काय म्हटलं जाते,
विषम संख्या म्हटलं जाते. मग आज आपल्याला जे अभ्यास करायचा आहे तो आहे बघा समसंख्या, विषम संख्या आणि नैसर्गिक संख्या यांच्याविषयी आपल्याला अभ्यास करायचा आहे. मग कळलं हे पाहिजे बाबा यांना सोडवताना यांच्या परीक्षेत कोणते प्रश्न येतात बरं का. ओके, कोणत्या प्रश्नांना विचारलं जातं पेपरमध्ये हे आपल्याला कळलं पाहिजे. मग यांना सोडवताना कसं आहे बरं का, तुमच्या पेपरमध्ये अशा पद्धतीने हे येतात जे तुम्हाला कळलं पाहिजे. म्हणजे इथं काय बरं का, बेसिक तर माहिती आहे, 1 पासून सुरू होते नैसर्गिक संख्या है ना, 0 पासून सुरू होते पूर्ण संख्या आणि निगेटिव्ह नंबर्स बी तर त्यांना पूर्णांक संख्या असं म्हटलं जाते. पण परीक्षेमध्ये सर्वात जास्त भर कोणत्या संख्यांवर दिला जातो त्याचा आपल्याला अभ्यास करायचा. मग परीक्षेमध्ये सर्वात जास्त भर नैसर्गिक संख्या, समसंख्या आणि विषम संख्यावर दिला जातो. म्हणजे त्याच्यामध्ये कसं आहे बरं का, प्रश्न असे विचारले जातात. सिंपल क्वेश्चन असा आहे की 1 ते 100 पर्यंतच्या नैसर्गिक संख्यांची बेरीज किती असं विचारलं. म्हणजे हा 1000 वेळेस आपल्या आतापर्यंतच्या स्पर्धा परीक्षेमध्ये विचारले गेलेला क्वेश्चन आहे ना. मग त्या ठिकाणी हे खरं तर तुम्हाला नैसर्गिक संख्यांची काय विचारले 1 पासून 100 पर्यंतच्या बेरीज, तर ही तुम्हाला तोंडपाठ असली पाहिजे बरं. आणि खूप विद्यार्थ्यांना आहे सुद्धा असं आहे. पण काही वेळेस असं होते की बाबा त्या ठिकाणी करायचंच म्हटलं तर कशा पद्धतीने करायचं, एक पद्धत अशी निवडायची ज्याचं नैसर्गिक संख्यांचे बेरीज या, समसंख्यांचे बेरीज या आणि विषम संख्यांचे बेरीज या, त्या सर्व संख्यांची बेरीज एकाच पद्धतीने करायची. म्हणजे इथं संख्या कोणत्या आहेत बरं का, नैसर्गिक आहेत. आपण नैसर्गिक संख्यांची बेरीज करतोय तर पहिली संख्या 1 आहे, शेवटची 100 आहे, त्याला भागिले 2 गुणिले एकूण संख्या 1 ते 100 पर्यंत किती संख्या येतो, 100 संख्या आहे. हे जर सोल्युशन आपण सॉल्व्ह केलं तर या पद्धतीने हा फॉर्म्युला आहे 10वीच्या पुस्तकामध्ये आहे, n+1 / 2 × n अशा पद्धतीने आहे. पण याचा अर्थ कळला पाहिजे. n म्हणजे काय, खूप जणांना कळत नाही, आपण काय करतोय हे समजत नाही. गणितामध्ये कसं आहे, संकल्पना आणि सिम्बॉल यांची जर तुम्हाला व्यवस्थित ओळख असेल तर गणित सोपं वाटते, नाही तर अवघड वाटते बरं का. मग याला जेव्हा आपण सॉल्व्ह करतोय तर त्यावेळेस काय करायचं माहितीये का, है ना, हे पहिली संख्या 1 आहे, शेवटची 100, त्या दोघांची बेरीज 1 आणि 100 101, या 2 न याला भाग जाते म्हणजे 2 5 10 0 ला 0 म्हणजे आपला आन्सर 101 गुणिले किती 50. 0 लिहून टाका, 5 चा पाडा 5 1 5 है ना, 5 0 0 5 1 5 म्हणजे तुमचं आन्सर काय ते 5050 येते बरं का. मग अशा पद्धतीने हे क्वेश्चन सॉल्व्ह आपण करू शकतो, यांना सोडू शकतो. 33 पासून ते 88 पर्यंतच्या सर्व संख्यांची बेरीज किती. मग यांना जेव्हा तुम्ही सॉल्व्ह करताय, यांना जेव्हा सोडवताय तर तो कशा पद्धतीने सोडवायचं हे तुम्हाला कळलं पाहिजे की बाबा जेव्हा जेव्हा नैसर्गिक संख्यांची बेरीज आपल्याला विचारली जाईल तर पहिली संख्या कोणती 33 अधिक शेवट संख्या कोणती 88 भागिले काय 2 गुणिले काय 33 पासून 88 पर्यंत संख्या किती आहेत बरं का. हे सर्वांना माहिती आहे 33 ते 88 पर्यंत 56 संख्या आहे, हे लक्षात ठेवा. यांची वजाबाकी 55 येते आणि वजाबाकीपेक्षा 1 न जास्त संख्या असतात. म्हणजे 88 आणि 33 मध्ये 55चा फरक आहे, पण संख्या किती आहे तिथं 56 आहेत. मग ते 56 गुणायचे हे आपला आन्सर तयार होईल. मग इथं कसं आहे बरं का, याला जेव्हा तुम्ही सॉल्व्ह करताय तर यांचं बेरीज करा 88 आणि 33, 8 आणि 3 11, 8 आणि 3 11 आणि 12, 121 भागिले 2 न इकडे भाग जाते, बेदोनी 4 उरते 8 16 आणि 121 ला मला 28 न भागायचं आहे. यामध्ये कसं होते बरं का, खूप विद्यार्थी आहेत महाराष्ट्रामध्ये की ज्यांना असं जर आलं 121 गुणिले 28, कारण 28चा पाडा तुम्हाला येत नाही आणि 121चा पाडा मला येत नाही, अशा गोष्टी होतात. मग या ठिकाणी गुणाकार करावं तर कसं करावं हे की खूप जण सांगतात पाडेपाठ करा, पण साहजिक आहे सर्वांनाच पाडेपाठ होतील काय याची गॅरंटी नाही. मग ज्या ज्या विद्यार्थ्यांना पाडेपाठ होत नाही किंवा कळत नाही, पाडे खूप वेळेस पाठ करतो पण काही बी येऊ शकते, पाडा आपल्या मेंटल अबिलिटीनुसार आहे, प्रत्येकाची बुद्धिमत्ता वेगळी. मग त्यांनी काय करायचं, कोणताही गुणाकार तुम्हाला या पद्धतीने येते. लक्षात ठेवा, मी तुम्हाला जे सांगतोय की जगातला कोणताही गुणाकार जर आपण करतोय तर या पद्धतीने तुम्हाला प्रत्येक गुणाकार येते. इथे काय दिले तुम्हाला माहितीये का, 121 गुणिले किती 28. तर या दोन्ही पैकी एक छोटी संख्या कोणती 28, याला फोडा. म्हणजे कसं 28 म्हणजे 20 आणि 8 असते बरं का. या दोघांची बेरीज किती येते 28, म्हणजे 28चा पाडा येते. ठीक आहे, 28च्या पाड्यानुसार तुम्ही आन्सर द्या, तुम्हाला आन्सर येऊन जाईल. सोपं आहे, सिंपल आहे. पण ज्या विद्यार्थ्यांना पाडे येत नाही त्यांनी काय परीक्षा सोडून द्यायची का, मग त्यांनी काय करायचं, जेव्हा आपल्या स्पर्धा परीक्षामध्ये गणिताचं बेसिक पद्धती आहे, बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार, तर याच्यामध्ये कुठेही गुणाकाराची अडवणूक आली या पद्धतीने एकाला फोडायचं 28, याचा अर्थ 20 अधिक
8 म्हणजेच ह्या 20 न कोणाला गुणायचे 121 ला, या 8 न कोणाला गुणायचे 121 ला आणि आपलं आन्सर काढायचं. म्हणजे कसं येते बरं का, ह्या 20 न गुणाले म्हणजे काय लई मोठं नाही, हे 0 हे लिहून टाका, 2 चा पाडा, बे 1 बे, बे 2 4 बे 1 संपला गुणाकार. तसंच 8 न गुणायचे, 8 1 8, 8 2 16, 8 1 8 1 8 आणि 9 है ना. म्हणजे अशा पद्धतीने 20 न गुणलं 2420 आले, 8 न गुणलं 968 आलं. मग या ठिकाणी काय करायचं माहितीये का आपल्याला, हे बाबा हे फोडल्या कसं आपण 20 अधिक 8 मध्ये 28 ची, तर यांची बेरीज करायची, तुमचं गुणाकार तयार आहे. हे 8 6 2 8, इथं 9 4 किती होते 13, 7 1 म्हणजे यांचा गुणाकार किती येतो 3333. ओके, तर पासून 100 पर्यंत येतोय, तरीही तसंच करायचं. म्हणजे काय करायचं, हे बेरजेचा एक पॅटर्न नाही बाबा. पहिली संख्या 75, शेवटची 100 भागिले किती 2 गुणिले एकूण संख्या. 75 पासून 100 पर्यंत सर्वांना वाटते की 25 संख्या आहेत, नाहीये बरं का, तिथे 26 संख्या आहेत, हे आपल्याला माहित असलं पाहिजे. 75 सहित पाहिजे आपल्याला, 75 सोडून बाकीच्या 25 आहेत बरं का. म्हणजे इथं गुणिले एकूण संख्या किती घ्यायची 26, हे बरोबर, आन्सर बरोबर आहे. तुम्हाला संख्या काढता येते, आपण अध्ययन करतोय, आपली 10वी 12वी BA होत आलेला आहे. तर लक्षात ठेवा, हे कळलं पाहिजे संख्या किती आहे. 75 पासून 100 पर्यंत 26 संख्या आहेत बरं का, मग हे लक्षात ठेवा. ओके, मग याला सॉल्व्ह करतोय. 100 आणि 75 यांचं बेरीज 175, 2 ने याला भाग येते, बे 3 6. जर तुम्हाला 13चा पाडा येते ठीक आहे, त्या पद्धतीने करा. जर 13चा पाडा येत नसेल तर सरळ लक्षात ठेवायचं 175 गुणिले 13, 13 म्हणजे 10 आणि 3 म्हणजे 10 न 175 ला गुणायचे आणि 3 न 175 ला गुणायचे. म्हणजे कसं 10 न जर याला गुणलं तर 175 च्या समोर 0 संपलं का. 3 5 15 हात चालला, 1 3 7 21 आणि 22 हात चाललं, 2 3 1 3 आणि 2 5. म्हणजे या ठिकाणी 3 न गुणलं 525 यायले, त्याच ठिकाणी 10 न गुणलं 1750 यायले. यांची काय करावं, मी 13 ला फोडले, 10 अधिक 3 तर यांचं बेरीज करा 5, इथे 7 7 आणि 5 12 हात चालला 1 है ना, 1 आणि 1 2 म्हणजे याचा आन्सर 2275 आहे बरं का. किती संख्या येतो 10 संख्या आहेत आणि त्या कोणत्या आहेत विषम संख्या आहेत. या संख्यांची आपल्याला काय काढायचे बेरीज काढायचे. मग ते बेरीज कसं काढतात बरं का, पहिलं पासून जर विचारलं तर संख्या बघायच्या किती आहेत बरं का 10 आणि त्या कोणत्या विषम आहे. तर तुम्हाला कळलं पाहिजे याचा वर्ग याचा आन्सर आहे, म्हणजेच त्या ठिकाणी 10चा वर्ग म्हणजे 10 गुणिले 10 किती येते 100. याचा आन्सर किती येते मग 100. हे आपल्याला माहित असलं पाहिजे. म्हणजे हा नियम असा आहे, पहिलेपासून विषम संख्यांची जर बेरीज विचारली तर ती बेरीज काय असते माहितीये का, है ना, जेवढ्या संख्या आहेत, किती संख्या आहेत 10 विषम संख्या आहेत, त्यांचा वर्ग असते. म्हणजे 10चा वर्ग 100, हे लक्षात ठेवा. तसंच हाच क्वेश्चन समसंख्यावर बी विचारलं जातं. जर तुम्हाला असं विचारलं पहिल्या है ना 10 समसंख्यांची बेरीज किती, म्हणजे इथं कोणत्या संख्या घेतल्या आपण समसंख्या, या समसंख्यांची काय काढायची तुम्हाला बेरीज काढायची. मग ही जर बेरीज काढायची तर कळलं काय पाहिजे माहितीये का, पहिल्यापासून विचारायचं, पहिल्यापासून विषम संख्यांची जर बेरीज विचारली, संख्या किती होत्या 10 त्याचा वर्ग करायचा, 11 असेल तर 11चा वर्ग, 15 असतील है ना तर ते विषमच्या बाबतीमध्ये. आता इथं कोणत्या संख्या आल्यात माहितीये का समसंख्या. मग पहिल्या 10 समसंख्यांची आपल्याला काय काढायची बेरीज काढायची. मग हे काय करायचं माहितीये का, समसंख्यांची पहिल्यापासून जर बेरीज विचारलं तर संख्या किती 10, त्याला 11 न गुणा, तुमचा आन्सर तयार आहे. 11 पासून ते 20 पर्यंतच्या विषम संख्यांची बेरीज आपल्याला विचारली तर कळलं हे पाहिजे याच्यामध्ये की बाबा त्याच पद्धतीने करायचं जसं नैसर्गिकचं केलं होतं. बेरीज जर तुम्हाला काढायची तर पहिली संख्या कोणती 11 आहे. मग या इथं कुणाची बेरीज करायला विषम, तर पहिली विषम घ्यायची, पहिली विषम 11 आहे, तर शेवटची सुद्धा आपण विषम संख्यांची बेरीज करतोय तर शेवटची सुद्धा विषमच घ्यायची है ना. 20 आहे शेवटची, ती विषम नाही, म्हणजे शेवटची विषम कोणती 19 भागिले 2 गुणिले याला एकूण संख्या आहेत. 11 ते 20 पर्यंत मला माहित आहे 10 संख्या आहेत, सर्वांनाच माहित आहे 10 संख्या आहेत, पण त्याच्यापैकी पहिली 11, दुसरी 12, तिसरी 13, चौथी 14, म्हणजे एक सम आहे एक विषम आहे. तर लक्षात ठेवायचं हा जो गट आहे 11 पासून 20 पर्यंतच्या 10 संख्यांचा, त्याच्यामध्ये अर्धे सम आहेत अर्धे विषम आहेत. मग या ठिकाणी एकूण संख्या ज्या आहेत त्या कोणत्या घ्यायच्या आहेत विषम. मग विषम किती असतील 11 ते 20 पर्यंत. ओके, हे कळलं पाहिजे. टोटल 10 संख्या आहेत पण त्याच्यापैकी अर्धे सम आहेत अर्धे विषम आहेत, म्हणजे तिथे 10 पैकी अर्धे म्हणजे किती घ्यायचे 5 या ठिकाणी विषम संख्या आहेत, हे आपल्याला कळलं पाहिजे आणि याला सॉल्व्ह करायचं. मग याला सोडवत वेळेस कसं 11 आणि 19 30 भागिले 2 गुणिले किती 5, म्हणजे याचा अर्थ 30 भागिले 2 म्हणजे काय येते माहितीये का 15 गुणिले 5, म्हणजे या ठिकाणी 15 5
75 हे तुमचा आन्सर आहे बरं का. अशा पद्धतीने कुठूनही विचारत्या कुठपर्यंत विचारत्या विषम संख्यांची बेरीज जर विचारतं तर पहिली विषम अधिक शेवटची विषम भागिले 2 गुणिले एकूण विषम संख्या यांना घ्यायचं. तसंच हा क्वेश्चन है ना याही पद्धतीने विचारला जातो. 11 ते 20 पर्यंतच्या समसंख्यांची बेरीज किती असं विचारलं जाईल तुम्हाला. ओके, 11 ते 20 पर्यंतच्या समसंख्यांची बेरीज किती. मग आपण इथं कोणत्या संख्या म्हणाली, सम म्हणाले हे लक्षात ठेवा. मग याला जेव्हा सॉल्व्ह करतोय तर यालाही सोडवताना त्याच पद्धतीने पहिली सम कोण येते 11 ते 20 आहे बा, मग ती कोणती येईल 12 येईल. आणि शेवटची सम कोणती येईल 20 भागिले 2 गुणिले 11 पासून 20 पर्यंत एकूण 10 संख्या आहेत. त्या 10 पैकी 5 काय असतील बरं, सम असतील. म्हणजे याला 5 न गुणायचे एकूण संख्येनं गुणले की आन्सर येते. म्हणजे इथं 12 आणि 20 यांची बेरीज 32 भागिले 2 गुणिले 5 म्हणजेच काय येईल बरं का, वेग 12 म्हणजे 16 80. ही 11 ते 20 पर्यंतच्या समसंख्यांची बेरीज विषम संख्यांची बेरीज यांच्यातील फरक किती. म्हणजे सम विषम आहे ना या संख्यांचं काय करा म्हणाले, बेरीज करा म्हणाले आणि त्या बेरीजमधला फरक सांगा म्हणाले. असं परीक्षेमध्ये नेहमी प्रश्न पडतो. मग हा जर प्रश्न परीक्षेमध्ये आला तर आपल्याला कळलं एवढं पाहिजे की बाबा है ना काय बरं का, हे सम संख्या 11 ते 20 पर्यंतच्या विषम संख्या 11 ते 20 पर्यंतच्या यांच्या बेरजेतील फरक मागतोय. तर याचा नियम असा आहे की संख्या किती आहेत बरं, 11 पासून 20 पर्यंत किती संख्या आहे, 11 ते 20 पर्यंत 10 संख्या आहे. तर यांच्या बेरजेतील फरक हा 10च्या अर्ध म्हणजे किती असतो 5 असतो. 35 पासून ते कुठपर्यंत बरं का 60 पर्यंतच्या सर्व विषम संख्यांची बेरीज आणि समसंख्यांची बेरीज यामधील फरक किती. मग संख्या किती आहेत 35 पासून 60 पर्यंत. खूप जण याची वजाबाकी करतात, 60 मधून 35 काढतात. काय राहते बरं का 60 मधून 35 काढलं तर है ना लक्षात ठेवा असं होतंय परीक्षेमध्ये 10 मधून 5 इथे 5 मधून म्हणजे 25 आहे. ही 25 नाही बरं का संख्या, ही तुमची काय आहे माहितीये का वजाबाकी आहे. आपल्याला काय पाहिजे माहितीये का संख्या पाहिजे. संख्या काय असतात माहितीये का, इथं 60 मधून 35 काढल्यावर 25 राहिले ती लक्षात ठेवा. मला 35 पाहिजे. म्हणजे या ठिकाणी तुम्हाला करेक्ट एवढंच कळलं पाहिजे संख्या किती आहे. या ठिकाणी संख्या किती 26 आहे. तुम्ही 35 पासून 60 पर्यंत लिहून जर संख्या मोजल्या तर तुमच्या 26 संख्या येतात, 25 येत नाही हे लक्षात ठेवा. ओके, मग याला जेव्हा सॉल्व्ह करताय तुम्हाला एवढंच कळलं पाहिजे की बाबा 35 ते 60 पर्यंतच्या सर्व सम आणि विषम संख्यांच्या बेरजेतील फरक किती. इथे संख्या किती आहे बरं का 26. तर त्याचा अर्ध म्हणजेच आन्सर किती 13 आन्सर आहे बरं का. कुठूनही कुठपर्यंतही जर सम विषम संख्यांच्या बेरजेतील फरक आपल्याला विचारला तर लक्षात ठेवायचंय एकूण संख्या जेवढ्या आहेत त्याच्या अर्धा तो फरक असतो. 11 ते 30 पर्यंतच्या सर्व विषम संख्यांची बेरीज आणि समसंख्यांची बेरीज यातील फरक किती असा प्रश्न आपल्याला विचारला. मग याला सॉल्व्ह करते वेळेस 11 पासून 30 पर्यंत किती संख्या येतो 20 आहे. त्याचा अर्ध सम आणि विषम संख्यांच्या बेरजेतला फरक असतो. 1 ते 40 पर्यंतच्या सर्व विषम संख्या आणि समसंख्या यांच्या बेरजेतील फरक किती असा क्वेश्चन तुम्हाला विचारला. हा क्वेश्चन सॉल्व्ह करते आपल्याला बघायचं 1 पासून 40 पर्यंत संख्या 40 आहे. तर याचा आन्सर काय येते ते 40च्या अर्ध म्हणजे काय आन्सर येते 20 बरं का. सम आणि विषम संख्यांच्या बेरजेतील फरक जर कधी आपल्याला विचारला तर लक्षात ठेवायचं एकूण संख्या जेवढ्या आहे त्याच्या अर्ध काय असतं सम आणि विषम संख्यांच्या बेरजेचा फरक असतो. आजच्या पाड्याची 700 पर्यंतची सर्व अंकांची बेरीज किती असा क्वेश्चन विचारलाय. मग हा प्रश्न जर परीक्षेमध्ये आला तर आपल्याला काय कळलं पाहिजे माहितीये का, त्याला कशा पद्धतीने सॉल्व्ह करावं. ज्या पद्धतीने आता आपण शिकलोय त्याच पद्धतीने सॉल्व्ह करायचं. म्हणजे आपण काय काढतोय बेरीज. मग इथं सुद्धा ती चालते. पहिली संख्या कोणती येऊ 7च्या पाड्यातली 7 ती लिहायची. शेवट संख्या कोणती येऊ 700 ती लिहायची. याला भागिले काय असते 2 गुणिले एकूण संख्या टोटल संख्या किती आहे हा प्रश्न आहे. मग इथं पाडा कोणाचा आहे बरं का 7चा. तर त्याच्यानं शेवटच्या संख्येला भागायचं किती येते 100. म्हणजे याचा अर्थ इथं टोटल संख्या 7 न भागण्यात जाणाऱ्या किती आहेत बरं का 100 आहेत. मग ते कळलं पाहिजे एकूण संख्या किती आहे 100 आहे. त्याला सॉल्व्ह करा आन्सर तयार आहे. म्हणजे 707 गुणिले 2 न 100 भागलं तर 100च्या अर्ध किती येते 50. त्याच्यानं याला गुणायचं 0 5 7 35 7 चालत 3 5 0 0 3 3 5 7 35 म्हणजे यांचं गुणाकार 35,350 येत आहे. अशा 17 अधिक 34 अधिक 51 अधिक 255 बरोबर किती. मग हा बी पॅटर्न तोच आहे, हा बी पॅटर्न तोच आहे. जो आपल्याला जमला पाहिजे बाबा याला सॉल्व्ह जेव्हा करताय तर विदिन सेकंड मध्ये सॉल्व्ह करता आलं पाहिजे. म्हणजे एकच पद्धत आपण सर्वत्र वापरतोय हे लक्षात ठेवा. म्हणजे ही जर पद्धत आली तर नैसर्गिक संख्यांची बेरीज तसंच समसंख्यांची तसंच आणि या पाड्यांची सुद्धा तसंच करायची. म्हणजे पहिली संख्या 17 आहे अधिक शेवट संख्या 255 भागिले किती
2 गुणिले एकूण संख्या किती 17 आहे ना, त्यांना याला भाग द्यायचे 17 एक 17 उरते किती 25 मधून जर 17 केलं तर 8 उरते 17 5 85 म्हणजे इथे संख्या किती 15 आहे. या पद्धतीने तुम्हाला त्या 17 ना ज्याचा पाडा आहे त्याच्याला शेवटच्याला भागलं की एकूण संख्या कळतात, एकूण संख्येने गुणलं की तुमची बेरीजच येते. म्हणजे काय करायचं इथं 7 आणि 5 12 हातचाल आहे, 5 आणि 1 6 आणि 7 272 भागिले 2 गुणिले 15 हे आपलं आन्सर आहे. मग याला जेव्हा सॉल्व्ह करतात 2 90 1 बे बे 3 6 बे सखी 12 याला 15 ने गुणायचं 15 सखी 90 हातचाल 9 तर 15 3 45 आणि 9 किती होते 54 हातचाल 5 15 1 15 आणि 5 किती 20 म्हणजे या सर्व संख्यांची ना 17च्या पाड्याची तिथपर्यंतची बेरीज किती येते 2040 येते. 13 ते 88 पर्यंतच्या सर्व समसंख्यांची सर्व विषम संख्यांच्या बेरीजीतील फरक येते. हा फरक जर विचारला तर बघायचे इथे संख्या किती येते यांची वजाबाकी काय येते 13 म्हणजे नाही इथं 5 इथं 7 75. मग कळलं पाहिजे या ठिकाणी संख्या किती येत बरं काय 75 पेक्षा 1 न जास्त म्हणजे किती संख्या आहे 76. मग इथं हा क्वेश्चन काही करत बसायची गरज नाही, काही नाही. 13 ते 88 पर्यंत आपल्याला संख्या कळल्या किती संख्या आहे 76 संख्या आहे. तर त्या 76चं काय करायचंय अर्ध 76 भागिले 2 म्हणजे 2 6 82 16 म्हणजे किती येत बरं का 38. यक्स या समसंख्येनंतर येणारी चौथी समसंख्या कोणती असं आपल्याला विचारलं. मग हे जेव्हा तुम्ही सॉल्व्ह करताय तर आपल्याला दिलेलं यक्स जे आहे ना या यक्सला काय मिळालं ही कोणती संख्या आहे समसंख्या आहे. तर त्याच्यानंतरची जी आहे ना येणारी चौथी कोणती संख्या काढा म्हणजे समज काढा म्हणजे. मग सर्वांना माहित आहे सम 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 ज्या संख्या आहे त्यांच्यामध्ये 2 नोंदचा फरक आहे. विदिन सेकंड मध्ये आन्सर घ्यायचंय की कोण आहे बाबा यक्स आहे याच्यानंतर नंतर म्हणजे काय होते प्लस किती बरं का चौथी. आपल्याला चौथी काय काढायची समसंख्या काढायची तर कळलं एवढंच पाहिजे चौथी जर समसंख्या काढायची याच्यात 2 नोंदचा फरक आहे म्हणजे सिंपल किती काढायची चौथी तर त्याला 2 न गुणायचं आन्सर संपलं. यक्स अधिक 8 हे तुमचं आन्सर आहे. यक्स अधिक 1 म्हणाले म्हणून द्या काही हरकत नाही. ही कोणती संख्या आहे विषम संख्या आहे तर त्याच्या नंतर येणारी किती बरं का 10वी कोणती संख्या काढायची विषम संख्याच आपल्याला काढायची. यक्स अधिक 1 हे जसं तसं घ्या त्याच्यानंतर म्हणजे प्लस किती 10वी तर याचं दुप्पट करायचं 10 गुणिले 2 म्हणजे किती येते 20 म्हणजे तुमचं आन्सर हे यक्स अधिक 1 अधिक 10च्या दुप्पट किती 20 हे आहे. म्हणजेच यक्स अधिक 1 आणि 20 म्हणजे किती 21. एवढ्या वेळेमध्ये हे आन्सर सॉल्व्ह झालं पाहिजे. अशा पद्धतीने हे समसंख्यांचं आणि विषम संख्यांचं विचारलं जाते. म्हणजे मी इथं जो तुम्हाला पॅटर्न दिलेला आहे समच्या नंतर कोणती संख्या काढायची सम दुप्पट मिसळतात, विषमच्या नंतर कोणती काढायची विषम तर दुप्पट मिसळतात. पण काही वेळेस सम देतात आणि विषम विचारतात, विषम देतात आणि सम विचारतात. मग त्यावेळेस काय करायचं बरं का याला सॉल्व्ह करते वेळेस ओके. तर है ना समजा असं तुम्हाला दिला तुमचा क्वेश्चन असा घ्या त्या ठिकाणी की बाबा आपल्याला जर असं म्हटलं यक्स या समान संख्येनंतर येणारी चौथी विषम संख्या कोणती असं जर विचारलं तर काय आन्सर करतात मग इथं म्हणजे दिलेली संख्या आणि विचारलेली संख्या याला आपल्याला पाहायचं यक्स या समसंख्येनंतर येणारी चौथी विषम संख्या कोणती हे तुम्हाला काढायचं. म्हणजे तुम्हाला दिलेली जी संख्या आहे ती सम आहे पण काढायची कोणती आहे बरं का विषम आहे. मग हा दुसरा पॅटर्न आहे. समच्या नंतर सम काढताय तर दुप्पट प्लस करायचे, विषमच्या नंतर विषम काढताय तर काय करायचंय दुप्पट प्लस. पण सम देईल आणि विषम विचारल तर आपल्याला दिलेला जो बी व्हेरिएबल आहे तो जसाच तसं लिहायचंय. समच्या नंतर कोणती काढा म्हणाले विषम नंतर म्हटलं तर इथं प्लस येईल पण समच्या नंतर विषम जर काढा म्हणाले किती काढा म्हणाले चौथी तर त्याचं दुप्पट करायचं इथपर्यंत ठीक आहे. पण त्या दुपटीमधून काय करायचंय 1 मायनस हे तुम्हाला कळलं पाहिजे. म्हणजे याचा आन्सर काय येणार आहे बरं का यक्स अधिक 4 दोन्ही 8 मायनस 1 म्हणजे तुमचं आन्सर काय आलं पाहिजे यक्स अधिक 7. काय म्हणाले यक्स अधिक 1 ही विषम संख्या आहे त्याच्यानंतर येणारी सम. लक्षात ठेवायचं दिले विषम काढा कोणतं म्हणाले सम. मग असं जेव्हा काढतोय तर काय करायचं हे जे काही दिले यक्स अधिक 1 लिहायचंय याच्या नंतरची म्हणजे काय करायचं प्लस किती 5वी काय काढा म्हणाले समसंख्या दिलेली विषम आहे काढायची सम. या 5चं दुप्पट करायचं 5 गुणिले 2 त्याच्यामधून 1 मायनस करायचे आणि मिसळून टाकायचं म्हणजेच तुमचं आन्सर तयार आहे यक्स अधिक 1 अधिक 5 दोन्ही 10 मायनस 1 म्हणजे 9 म्हणजेच तुमचं आन्सर यक्स अधिक 1 अधिक 9 म्हणजे 10 हे तुमचं आन्सर तयार आहे. केव्हाही समच्या नंतर सम विषमच्या नंतर विषम संख्या आपण जेव्हा काढतोय त्यावेळेस दुप्पट करून मिसळायचे. पण सम दिलं विषम विचारले किंवा विषम दिले आणि सम विचारलं तर तेव्हा किती काढायची आपल्याला त्याच्या दुपटीमधून 1 मायनस करायचंय. समसंख्या
विषम संख्या, नैसर्गिक संख्या यांचा आज अभ्यास केलाय. तुम्हाला कसं वाटलंय काही नाही, या पद्धतीने मला व्हॉट्सअपवर कळू शकता. माझा व्हॉट्सअप नंबर 9766628787 आहे. त्याच्यानंतर टेलिग्राम चॅनल सुद्धा आहे t.me.hasewad sir या पद्धतीने, त्याच्यावर सुद्धा तुम्ही येऊ शकता. त्यानंतर युट्यूबवर सुद्धा आपले व्हिडिओ आहेत. सर्व ठिकाणी तुम्हाला ज्या पद्धतीने अभ्यासाला मदत होईल त्या पद्धतीने तुम्ही अभ्यास करू शकता. गणिताचं कोणत्याही परीक्षेचं टेन्शन घेऊ नका. ऑल ओव्हर इंडियामध्ये आपले क्लास चालू आहेत, हे लक्षात ठेवा बरं का. ओके, त्या ठिकाणी म्हणजे तुमच्या मराठीमध्ये मी तुम्हाला शिकवतोय, हिंदीमध्ये अदरही विषय चालू होते, इंग्लिश ते इंग्लिशमध्ये ऑल ओव्हर आपल्या भारतामध्ये हा क्लास चालू आहे आणि सर्वांना त्याचा उपयोग होतोय. त्यापासून सर्वांचं काय झालं पाहिजे की आपल्याला अचीव्ह जे करायचे ते मिळलं पाहिजे. जी काही जॉब आहे तुम्हाला लवकरात लवकर मिळली पाहिजे. आणि आपला हा क्लास कसा वाटला त्याविषयी खाली 2 शब्द लिहूनही स्वतःच नाव लिहून तुम्ही पाठवू शकता आणि त्याविषयी ओके प्रसार आपला करू शकता. आणि हा जो क्लास आहे यामध्ये कमीत कमी आपल्याला जेवढे जण होतील तेवढे जण तुम्ही या ग्रुपमध्ये ऍड करू शकता. सर्वांना इन्व्हाइट करा. आपले जे मित्र आहेत इतरत्र भटकत आहेत ना, कारण मार्केटमध्ये खूप चांगल्या पद्धतीने मोफतचं जाळं माजलेलं आहे. माझा क्लास मोफतचा नाहीये, हेही लक्षात ठेवा. आपण पेड करून तुम्ही एवढे सारे विद्यार्थी इथं जमा होत आहे, येत आहे, शिकताय. मला खूप चांगलं वाटतंय या काळामध्ये आणि तुम्हाला सुद्धा या नॉलेजचा खूप चांगल्या पद्धतीने अनुभव है ना. उद्या नंतर या पुढील संख्या, मूळ संख्या, समूळ संख्या, जुळमूळ संख्या आणि परिमेय संख्या या 4 संख्यांचा अभ्यास आपल्याला उद्याच्या लेक्चरमध्ये घेता येईल. ओके, या ठिकाणी थांबूया. सर्वांना गुड नाईट. जय हिंद, जय भारत.